तर मित्रांनो, आपण आता या सेशनमध्ये न्यूटनने केपलरच्या थर्ड लॉचा कशा पद्धतीने यूज केला आणि त्याचं सेंट्रिपिटल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो डिड्यूस करण्यासाठी कशा पद्धतीनं केपलर्स लॉचा यूज केला हे आपण बघणार आहे। त्याच्या आधी आपण रिवाइज करूया की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये की फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू इंटरॅक्टिंग बॉडीज असतं। हे आपण ऑलरेडी बघितलेले आहे। आता हे जे फोर्स आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, आणि ह्याचं ओरिएंटेशन कसं असेल, दॅट फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग दिस टू ऑब्जेक्ट्स। आता ऑब्जेक्ट्स जॉईन कशा पद्धतीने केले जातात, तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो सेंटर ऑफ मास। आता सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय की मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर एक असा पॉईंट असतो त्या प्रत्येक बॉडीमध्ये, ती रेग्युलर असेल किंवा इरेग्युलर असेल, तर त्याच्यामध्ये त्या संपूर्ण बॉडीचं मास एकत्र किंवा एकवटलेलं असेल असा बिंदू, त्याला सेंटर ऑफ मास म्हणायचं। म्हणजे द पॉइंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, असा पॉइंट असतो। समटाइम्स इनसाइड द बॉडी, विदिन द बॉडी, इन सम केसेस तो बॉडीच्या बाहेर पण असू शकतो, जसं की रिंग वगैरे। तर ते तुम्ही हायर स्टडी जेव्हा फिजिक्सचा कराल तेव्हा ह्या गोष्टी डिटेलमध्ये लक्षात येतीलच। पण आता आपण बघूया की स्पेरिकल बॉडी असेल, एखादा भरीव चेंडू असेल किंवा जे गोळाफेकमध्ये गोळा असतो किंवा कुठलाही स्पेरिकल बॉल असेल, स्पेरिकल सर्क्युलर नाही स्पेरिकल बॉल असेल, तर त्याचा जो सेंटर असतो तर त्या सेंटरलाच त्याचा सेंटर ऑफ मास असतो। म्हणजे जसं की हा सर्कल आहे, सर्कलचा सेंटर असेल तर त्याचा सुद्धा सेंटर ऑफ मास तिथंच असणार आहे। सर्क्युलर बॉडी असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरलाच असतो, तसं स्फेरिकल बॉडीचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरला असतो। आणि हे दोन सेंटर जोडणारी रेषा त्याच्या दरम्यान तिथे आपल्याला हे फोर्स बघायला मिळतं। आता हे सगळं आपण याच्या आधी बघितलेलं आहे। मग आपल्याला की हे सेंट्रिपिटल फोर्स आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नेमका काय प्रकार आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्स एक्झॅक्टली कसं असतं, तर आपण असं शिकलोय 9th स्टँडर्डमध्ये की कुठल्याही मोशनसाठी फोर्स महत्त्वाचं असतं। फोर्सबद्दल पण आपण शिकलोय, आणि एनी मोशन अनेक प्रकारच्या मोशन्स असतात, त्याच्यामध्ये फोर्सेस वेगवेगळे महत्त्वाचे असतात। द फोर्स इज कॉज ऑफ द मोशन। मग आपण बघूयात की सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशनचा काय संबंध आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे। तर इथे तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन, आणि त्याची ओरिएंटेशन कसं असतं, त्याची डायरेक्शन कशी असते हे आपल्याला स्टडी करायचे, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स पण घ्यायचे। तर ह्याच्यामध्ये कुठल्याही मोशनला फोर्स रिस्पॉन्सिबल असतं हे आपण बघितलंच। मग सेंट्रिपिटल फोर्समध्ये नॉर्मल जनरल फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्सचा FC, C फॉर सेंट्रिपिटल, F फॉर फोर्स, C फॉर सेंट्रिपिटल, FC इज इक्वल टू m² अपॉन r। इथे वेलोसिटी आणि डिस्टन्स, आणि m इज द मास। हे डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली रेडियस ऑफ द सर्कल आहे, m इज द मास ऑफ द पार्टिकल, v इज द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल, आणि पार्टिकल इज मूविंग ऑर्बिटिंग इन द सर्क्युलर पाथ ओनली, आणि r ही आहे रेडियस ऑफ सर्कल म्हणजे सेंटर पासूनचं त्या ऑर्बिटचं डिस्टन्स। मग आता इथे फॉर्म्युलावर एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की जेवढं मास जास्त असेल तर सेंट्रिपिटल फोर्स पण जास्त असणार आहे। तो वेगात फिरत असेल, वेलोसिटी जास्त असेल तरी पण सेंट्रिपिटल फोर्स जास्त असणार आहे, आणि डिस्टन्स सेंटरपासून ऑर्बिटचं डिस्टन्स म्हणजेच रेडियस ही कमी असेल तर सेंट्रिपिटल फोर्स जास्त असेल, आणि डिस्टन्स जास्त असेल तर सेंट्रिपिटल फोर्स कमी असेल। म्हणजे फोर्समध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या, त्याचे पॅरामीटर्स आपण लक्षात घेतले। मग हे नेमकं अभ्यासायचं काय कशासाठी, तर सर्क्युलर मोशनची वेगवेगळी एक्झाम्पल बघितली, त्यातलं एक एक्झाम्पल आपण फॅमिलीवर बघूया की एखादा प्लॅनेट असेल आणि प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन। एखादा सूर्याभोवती वेगवेगळे प्लॅनेट्स जशा पद्धतीनं परिभ्रमण करत असतात, तर कुठलाही एखादा एक्झाम्पल आपण घेतला किंवा सॅटेलाइट अराउंड द अर्थ अशा टाईपचं कुठलंही एक्झाम्पल, तर ह्याच्यामध्ये काय होतं, लेट्स सी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन विथ वेलोसिटी v। आता तिथे त्या प्लॅनेटचा वेलोसिटी आहे v हा वेलोसिटी। आता ॲक्च्युली आपल्याला सर्क्युलर मोशन आपण स्टडी करतोय, ते पुढे मी एक्सप्लेन करेलच। हा वेलोसिटी इथे डायरेक्शन लक्षात येण्यासाठी दाखवलेली, आणि ही ऑलवेज टँजेन्शियल असते म्हणजे ती बदलत जाणार।
ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स ह्या प्लॅनेटवरती कारण सेंट्रिपिटल फोर्स हे प्लॅनेटवरती आणि ते फोर्स एक्झर्टेड बाय सन, म्हणून हे सेंट्रिपिटल फोर्स या प्लॅनेटवरती म्हणजे सूर्यानं प्रयुक्त केलेले किंवा कुठलाही सेंट्रल ऑब्जेक्ट असेल त्याच्यामुळे असलेलं ते फोर्स किती आहे, Fc इज इक्वल टू mv² अपॉन r. पुन्हा इथं सिम्बॉलचा अर्थ तोच, m हे त्या प्लॅनेटचा मास असेल, v हा त्या प्लॅनेटचा वेलॉसिटी असेल, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड असेल. वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे लक्षात घ्यायचं. r ही रेडियस आहे त्या ऑर्बिटची, ज्या ऑर्बिटमध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय त्या ऑर्बिटची रेडियस आहे r. आता एका विशिष्ट कालावधीमध्ये तो प्लॅनेट एक रिव्होल्यूशन त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये कंप्लीट करेल. आपण त्याला पिरियॉडिक टाइम असं म्हणूया. तो जो टाइम आहे त्याला पिरियॉडिक टाइम म्हणतात. म्हणजे एक कंप्लीट ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ किंवा एक ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ हा पिरियॉडिक टाइम असतो. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती साधारण 365 डेजमध्ये एक कंप्लीट ऑर्बिट म्हणजे पूर्ण करते. तसंच वेगवेगळ्या प्लॅनेटचं असू शकेल. तर तो टाइम मग आता आणि हे डिस्टन्स किती असतं, हा संपूर्ण डिस्टन्स म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स, म्हणजे पेरिमीटरच्या भाषेत जर बोलायचं झालं तर इथून हे संपूर्ण डिस्टन्स हे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स असेल. आणि सर्कलचा सर्कम्फरन्स असतो 2πr. 2π इज द कॉन्स्टंट आणि r इज रेडियस. हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर 2πr, मग हे 2πr एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला विशिष्ट कालावधी लागत असला पाहिजे आणि प्रत्येक वेळी हा कालावधी सारखा असतो, तो काही बदलत नाही. आता एवढा मग पुन्हा कमी झाला किंवा जास्त झाला हा सहसा फरक पडत नाही. याला पिरियॉडिक मोशन असं म्हणतात की प्रत्येक वेळी तो कालावधी तेवढाच राहणार. म्हणून 2πr, यस हे डिस्टन्स 2πr आहे. हा काय आहे, सर्कम्फरन्स आहे त्या सर्कलचा किंवा त्या सर्क्युलर ऑर्बिटचा. आता एवढं सगळं करायला त्याला काही कालावधी लागत असेल, दॅट इज द टाइम ऑर से पिरियडिक टाइम. मग आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, लास्ट इयरला तुम्ही शिकलेले आहेत. वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. नॉर्मली वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असं आपण लिहितो. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन गिव्हन टाइम किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला लागलेला कालावधी. इथं फॉर्म्युला आहे समोर, वेलॉसिटी v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. ओके, आता फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतो आपण, त्यामुळं स्पीड आणि व्हेलॉसिटी इथं सारखंच आहे असं गृहीत धरूया. कारण स्पीड स्केलर आहे, व्हेलॉसिटी वेक्टर आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन टू ट्रॅव्हल दॅट डिस्टन्स म्हणजे हे 2π त्यासाठी लागलेला कालावधी हा पिरियडिक टाइम असणार आहे पिरियडिक मोशनमध्ये. v इज इक्वल टू 2πr अपॉन टी फॉर पिरियडिक टाइम. मग आता याच्यावरून आपल्याला हे जो ऑब्जेक्ट आहे किंवा से प्लॅनेट त्याचा व्हेलॉसिटी त्या प्लॅनेट भोवती फिरत असताना मिळणार आहे. आता ह्या केसमध्ये त्याचा व्हेलॉसिटी मिळेल. ह्याच्यावरून आपल्याला फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करायचे आणि याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघत होतो की स्पीड किंवा वेलॉसिटी डिस्टन्स टाइम याचं रिलेशन काय आणि हा फॉर्म्युला काय. एखादा प्लॅनेट जर सन भोवती किंवा स्टार भोवती रिव्हॉल्व करत असेल एखाद्या विशिष्ट ऑर्बिटमध्ये तर त्याचा स्पीड किंवा त्याचा वेलॉसिटी हा आपण डिस्टन्स अपॉन टाइम ह्या फॉर्म्युलानं बघितला. आणि नेमकं काय आहे की वेलॉसिटी इज डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन हे ऑलरेडी बघितलं आपण. v इज इक्वल टू 2π अपॉन t, इथे t पिरियडिक टाइम असेल. आता आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स बघायचा आहे. सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स ॲक्टिंग ऑर फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर ए सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनला जबाबदार असलेले फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही किंवा सर्क्युलर मोशन असेल तर तिथे फक्त आणि फक्त म्हणजे ह्या मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असलेलं हे सेंट्रिपिटल फोर्सच असतं. आता हे सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांच्यात नेमका काय संबंध आहे किंवा ते कशा पद्धतीने ॲक्ट होते ते आपल्याला इथे बघायचे. तर इथे आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन r आणि मग आपण फीचा इथे रिलेशन एक घेतलं v इज इक्वल टू 2πr अपॉन t. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये mv² अपॉन r ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फीची व्हॅल्यू टाकली बघा इथे m इंटू 2πr अपॉन t ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय r. हा सेंट्रिपिटल फोर्ससाठी न्यू
मॉडिफाईड फॉर्म्युला आपण बघितलं. तर ह्याच्यामध्ये याचा स्क्वेअर केला तर तो काय होईल 4π² r² अपॉन t². मग आपण हे FC इज इक्वल टू 4π² m इंटू r² डिवाइडेड बाय हा t डिनॉमिनेटरला जाईल t² इंटू r. नवीन फॉर्म्युला आपल्याकडे जनरेट झाला. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, हा r आणि r² मधून हा r कॅन्सल होईल म्हणजे 4π² mr डिवाइडेड बाय t² असा नवीन सिंपल कंडेन्स्ड फॉर्म्युला आपल्याला मिळाला. काय 4π² mr अपॉन t². ओके, फर्स्ट फॉर्म्युला. हे कधी कधी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा भविष्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात तिथे हे अशा पद्धतीचे फॉर्म्युले विचारले जातात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युला 1ला किंवा जे इक्वेशन FC इज इक्वल टू 4π² mr अपॉन t² ह्याला आपण थ्रूआउट r² ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं म्हणजे इथे पण r² आणि इथे पण r², म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलणार नाही आणि आपल्याला न्यू फॉर्म्युला जनरेट करता येईल. तर तसं केल्यानंतर FC इज इक्वल टू 4π² mr³ ह्याला r² ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे r³ होईल आणि t² इंटू r² ॲज इट इज. हा नवीन फॉर्म्युला 4π² mr³ अपॉन t² r². हा एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळाला. याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण एक्सप्रेस करूया. इथे FC इज इक्वल टू 4π² m ॲज इट इज, इथला r² इथे आणि t² पलीकडे सेपरेट केलं आपण, त्याला r³ अपॉन t². ही टर्म आपण सेपरेट लिहिली इथे. मग आपल्याला माहिती आहे आपण केपलरचा थर्ड लॉ शिकलेलो आहे काय, की पिरियडिक टाइमचा स्क्वेअर आणि ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन त्याचा क्यूब ह्यांचा रेशिओ कॉन्स्टंट असतो. हा केपलर्स थर्ड लॉ आहे, हे लक्षात आहे सगळ्यांच्या. तर तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. म्हणजे ही टर्म आपल्याला मिळाली अशा पद्धतीने t² अपॉन r³ हा कॉन्स्टंट k असेल तर r³ अपॉन t² काय असेल 1 अपॉन k. कारण t² अपॉन r³ इज इक्वल टू k लिहिला आपण, तर r³ अपॉन t² 1 अपॉन k लिहिला आपण, त्याचा रेसिप्रोकल. म्हणून FC इज इक्वल टू हा फॉर्म्युला परत खाली इक्वेशन आलेले 4π² m अपॉन r² ॲज इट इज आणि याच्यासाठी 1 अपॉन k. परत ह्याला थोडंसं मॉडिफिकेशन मिळालं आपल्याला आणि म्हणून आपण सेंट्रिपिटल फोर्स, हे जे फोर्स आहे ॲक्च्युअली सेंट्रिपिटल फोर्सच आहे, F इज इक्वल टू 4π² m डिवाइडेड बाय r² इंटू k असं नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं. हे इक्वेशन नंबर 3. मग ह्याच्यामध्ये 4 नंबर आहे, कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंटच आहे, m हे मास आहे ते कधीही बदलत नाही ऑब्जेक्टचं प्लॅनेटचं, तर तो पण कॉन्स्टंट आहे आणि k हा केपलर्स लॉ मधला कॉन्स्टंट आहे. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे ते r. डिस्टन्स बदलू शकतं ऑब्जेक्टचं सेंटरपासूनचा डिस्टन्स, त्यामुळे हा r फक्त व्हेरिएबल आहे. मग आपण हा फॉर्म्युला परत आणखी मॉडिफिकेशन केलं. F इज इक्वल टू, दिस इज ऑल्सो ॲक्च्युअली द सेंट्रिपिटल फोर्स, F इज इक्वल टू 1 अपॉन r² इंटू ब्रॅकेट 4π² m डिवाइडेड बाय k. हा एंटायर क्वांटिटी ब्रॅकेट मधली ही कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हेरिएबल आहे r². म्हणजे इथं आपण म्हटलेलं आहे, इंडिकेट केलंय वेअर 4π² m अपॉन k इज कॉन्स्टंट. म्हणजे मिळालं काय, हे फॉर्म्युला मिळाला आपल्याला सिंपल. FC इज इक्वल टू 1 अपॉन r². हे सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स रिस्पॉन्सिबल असतं सर्क्युलर मोशनला. न्यूटनने याच गोष्टीचा आधार घेतला आणि असं लक्षात आलं की हे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, जे दोन ऑब्जेक्टच्या दरम्यान ज्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. या फोर्सची ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो ती पण खूप कमी असते, म्हणजे हे विकेस्ट फोर्स आहे इन द युनिवर्स. सेंट्रिपिटल फोर्स नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यावरून आपण अशा पद्धतीचा, याला इनवर्स स्क्वेअर फॉर्म्युला असं सुद्धा म्हणतात, किंवा हे फोर्स आहे ते इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे करतं. का तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू बॉडीज हा फोर्सला इनवर्सली प्रोपोर्शनल असतो, म्हणून आपण ह्याला इनवर्स स्क्वेअर लॉ असं म्हणतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चनला पण प्रश्न येऊ शकतो 1 मार्काचा, की फॉर द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनने केपलरच्या कुठल्या 1, 2, 3 पैकी कोणत्या
लॉचा आधार घेतला किंवा हे अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षांना पण विचारले जातात. हे लक्षात ठेवायचं की थर्ड लॉवरून लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची संकल्पना किंवा ती आयडिया ही न्यूटनने मांडली. आणि लक्षात ठेवायचं आहे की हे जे फोर्स आहे युनिव्हर्समधलं अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि वेकेस्ट ऑफ ऑल फोर्सेस आहे. आणि ह्याची सगळ्यात महत्त्वाचं जी रेंज आहे ती इनफायनाईट आहे. बाकीच्या फोर्सेसला रेंजेसच्या बाबतीत काही मर्यादा आहेत. काही शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत, काही मीडियम रेंज किंवा मॉडरेट रेंज फोर्सेस आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे असं एकमेव आहे की जे अनंत इनफायनाईट रेंजपर्यंत संपूर्ण युनिव्हर्समध्ये एक्झिस्ट असतं. अशा पद्धतीनं आपण हे लक्षात घेतलं की सर्क्युलर मोशन जे असते किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याला रिस्पॉन्सिबल असलेलं हे सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच दुसरं काही नसून ते ॲक्च्युअली आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या भाषेमध्ये पण एक्सप्रेस करता येतं किंवा ह्या मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्या सेंट्रिपिटल फोर्सवर आपण डिड्यूस केलं. अशा पद्धतीनं हा टॉपिक जरा महत्त्वाचा आणि याच्यावरती 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न येतो. व्यवस्थित समजावून घ्या. काही शंका असतील तर कधीही विचारू शकता.